काय तुम्हाला आज हे ब्लँकेट वाटले, कोणी वाटलं हे? आमदार साहेब त्यांच्याकडून वाटप केले का? हा. बरं, त्यांचा वाढदिवस आहे आज. हे तुमच्या अंगावर रग आहे, कोणी दिले? आमदार साहेबांनी थंडी वाजते पण वाढदिवसाच्या निमित्ताने रगा वाटल्या त्यांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. हॅपी बर्थडे टू यू. काय करतो? आमदार साहेबांना थोडी थंडीमुळे लई मेहरबानी केली होती. आमदार प्रशांत बम साहेबांनी आम्हाला रगी वाटल्या. आज त्यांचा बर्थडे आहे. चालेल. एकदम क्लियर क्या प्रॉब्लम अध्यक्ष साहेब, आज तुम्ही मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या लोकांना रगी वाटप केले, काय विषय होता? आज आपल्या गंगापूर खुर्दा तालुक्याचे यशस्वी आमदार माननीय प्रशांत बम यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आज आपण संपूर्ण खुर्दाबाद तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांना त्यांचा वाढदिवस साजरा करतो. यातच सुरुवातीला आपण जरी फाटा या ठिकाणी डोळ्याचे शिबिर लायन्स क्लब या नामांकित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरजवंताला चष्मे व ज्यांना काही आवश्यकता पडेल अशा लोकांचं ऑपरेशन आपण त्या ठिकाणी फ्री करून देणार आहोत. तसेच आज या खुलताबाद ठिकाणी जे गरीब मंडळी या ठिकाणी आहे त्यांना एक थंडीचे दिवस असल्यामुळं ब्लँकेटचा एक आधार त्यांना त्या थंडीपासून त्यांची सुटका व्हावी, त्याच्यापासून त्यांना आराम मिळावा यासाठी आपण या ठिकाणी ब्लँकेट वाटप करतोय. यानंतर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी त्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी रुग्ण राहतील त्या रुग्णांना आपण फळं वाटप असा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करतोय. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. आज गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय प्रशांत भाऊ बंब यांचा जन्मदिवस आहे. माननीय आमदार साहेबांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कुठेही माझे बॅनर पोस्टर लावू नका, कुणीही मला हारतुरे घेऊन भेटायला येऊ नका. तर त्यानिमित्ताने आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी भद्रा मारुती मंदिर परिसरामध्ये त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे काही रुग्णांना या ठिकाणी काठी वाटप देण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी फळं वाटप करणार आहे. तसंच झरीपाटा येथे लायन्स क्लबच्या मार्फत आपण मोफत आरोग्य नेत्ररोग शिबिर त्या ठिकाणी ठेवलं आहे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वही आणि पेनाचं वाटप असे विविध कार्यक्रम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी रत्नापूर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी आज आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त करतो. मी या ठिकाणी भद्रा मारुतीच्या चरणी प्रार्थना करतो की आमदार साहेबाला उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून आपल्या गंगापूर रत्नापूर तालुक्याची चांगली सेवा घडावी अशी प्रार्थना सर्व आमच्या मित्रांच्या वतीने त्यांना करतो. खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.